जरांगीदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी माननीय मनोज जरांगीदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज सकल मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे हा जो लढा होता हा गरजवंत मराठ्यांचा लढा होता। जे शोषित होते, जे खेडेगावातले जे आमचे गोरगरीब मराठे होते ज्यांना चांगली मार्क पडून सुद्धा त्यांना नोकरीत डावललं जात होतं, त्यांच्यासाठी हा निर्णायक लढा आहे। आणि विशेष करून आज या ठिकाणी मी आवर्जून माझ्या मित्रांनी सुद्धा उल्लेख केला की आमच्या मुस्लिम बांधवांनी या लढ्यात आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर ते लढलेले आहेत। आज कुठलेही हिंदुत्ववादी संघटनेनं आम्हाला पाठिंबा जाहीर केला नव्हता, तरी सुद्धा ह्या सर्व मुस्लिम बांधवांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला, आमच्या खांद्याला खांदा लावून लढले। आम्ही कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहणार इथून पुढच्या काळात। आणि सर्व मराठ्यांनी हे लक्षात ठेवायचं, जे हिंदुत्ववादी संघटना जातीभेद आणि एकमेकांना जे लढवते, भांडणं काढला होते आपल्या, त्यांना अजिबात इथून पुढच्या काळात हारा द्यायचा नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे। आणि इथून पुढच्या काळात जेव्हा कधी जर अशी वेळ आली आणि मनोज जरांगे पाटलांनी जर आम्हाला हक दिली तर त्यांना साथ देण्यासाठी हा संपूर्ण समाज पुन्हा एकदा रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।